माळीपूरमध्ये वेश्याव्यवसाय विरोधात जनसत्याग्रह संघटनेचा मोठा उपक्रम। माळीपूर येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणाबाबत जनसत्याग्रह संघटनेने समाजहितासाठी मोठे पाऊल उचलले आहे। या गंभीर विषयावर संघटनेने स्थानिक लोकांसह अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून निषेध व्यक्त केला। या प्रकरणी संघटनेचे नुकतेच उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO यांना निवेदन दिले होते। मात्र माळीपूर येथे अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरूच आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। यावेळी जनसत्याग्रह संघटनेने पोलीस अधीक्षक कार्यालयाचा दरवाजा ठोठावला व DYSPंशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले। माळीपूरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय तातडीने बंद करण्याची मागणी संघटनेने केली असून प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। 15 दिवसात वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, असे संघटनेचे म्हणणे आहे। घटनास्थळी उपस्थित प्रमुख सदस्य आसिफ अहमद खान, मुज्जू शहा, रेहान कुरेशी, शेख सद्दाम, राजाभाई, मोहम्मद अल्तमश, शेख रफीक, सलमान भाई, शाहिद कुरेशी, शेख अझहर, मोहम्मद जावेद, शेख उमर आणि शेख जफर समाजाच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून आपल्या उद्दिष्टात यश येईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। आज जनसत्याग्रह संगठन की जानिब से हमने SP साहब को एक निवेदन दिया है। वो निवेदन देकर हमने मांग की है कि वैश्यवृत्ति का जो मालीपुरे के अंदर धंधा चलता है, उस वैश्यवृत्ति के धंधे को बंद किया जाए। और हमने एक मांग की है, SDPO साहब से भी मांग की थी, लेकिन अभी तक उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। तो हमने SP साहब को दिए हुए निवेदन में बताया है कि अगर आने वाले 7 दिनों में इनके ऊपर कोई कानूनी कार्रवाई नहीं होती है, वो वैश्यवृत्ति का धंधा बंद नहीं किया जाता है, तो हम लोकशाही मार्ग से आंदोलन करेंगे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।